ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली, ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली, सगळीकडे करत आलो की जात गणना करा. आणि शेवटी 2011ला जी दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळेला आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जात गणना करा असं केंद्र सरकारला सांगा. सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला. मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा ना. लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले त्यांना आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले आणि सगळे मग तिथले जे लालू प्रसाद यादव, शरद यादव असेल, मायावती असेल, काँग्रेसचे काही ओबीसीचे लीडर सगळे 100 लोक उभे राहिले, मागणी केली. काँग्रेसचे प्रणब मुखर्जी आले, त्यांनी सांगितलं आम्ही जात गणना करू. ती जात गणना जे सेन्सस कमिशनर जे आहेत जे 10 वर्षिक जनगणना करतात त्यांच्याकडून त्यांनी नाही केली. ती केली प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही वेगवेगळी करा. गावातली ज्या ग्रामविकास खात्याने करा, शहरातली ज्या नगर विकास खात्याने करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो. आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोण म्हणतं की तुमची महाजन ज्या लोकसभेच्या सदस्य होत्या अध्यक्ष व्हायच्या अगोदर बीजेपीच्या 16 खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते. त्यांनी अभ्यास केला, सांगितलं की यांना या ओबीसीला आपण जसं दलितांना आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे, पण डाटा नाही. तो डाटा द्या. त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं, काही झालं नाही. मनमोहन सिंग कमिटी आली, पवार साहेब, चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते. तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे, परंतु डाटा नाही. सेन्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते. आणि झालं तर झालं आम्हाला. आणि मग आज आम्हाला आनंद हा की आता जे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जात गणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे. कारण होऊ जाईल. कारण प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं, प्रत्येक वेळेला का भांडावं लागतं, म्हणून म्हटलं जात गणना. सर, अनेक मंत्री ओबीसी समाजाचे आहेत, परंतु ते राजकीय लाभ घेतात आणि तेवढ्या आक्रमकतेने ओबीसीसाठी लढत नाही. त्याचं उत्तर मी काय देऊ? त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या. त्यांना विचारलं ना ते काय लढत नाही. ते लढत नाही कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांग. कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे, तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही. त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार आहोत, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, वंजारी, धनगर जे काय असतील ते ओपन मध्ये आम्ही उभा राहतो. आणि ओपन मध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवी असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प बसतात. हा इथे पण प्रयोग झाला ना. 2 दिवस हे जरांगे इथे येऊन बसले आणि आमची ज्या युवा भावाची माणसं ज्यांना पाणी दिलं, सगळं दिलं, ते सुद्धा मराठ्याचे त्यांनी डोक्यात राग घातले आणि आमच्या विरुद्ध गेले. मताधिक्य म्हणून बरंच कमी झालं, पण इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो. त्यामुळे ते सगळे घाबरतात की बा हे असं झालं तर म्हणून करायचं ते बोलत. सर, जरांगेने एक असा आरोप केला आहे की तुमची जी सभा होती ती अजित दादा पवार पुरस्कृत होती. अरे त्याचं काय त्याचं काही डोकं आहे का? म्हणून काय सांगणार तुम्ही? काय ते जरांगे ते काय त्याचा अभ्यास नाही ना. सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना, राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे. फक्त एखादं भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपायचं आणि तुम्ही तुमचे असे दालकी तिथेच ठेवलेले असतात. कोणी काय बोललं तो झोपेतून उठले का तुम्ही जण विचारतात मला असं कधी बोललो काय तुम्ही. साहेब, 2017च्या शेतकरी कर्जमाफी संबंधी उच्च न्यायालयानं निर्देश दिले की 6 आठवड्यात ही रक्कम आता देण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची रक्कम 6 आठवड्यात उर्वरित लाभार्थ्यांना द्यावी असे निर्देश देण्यात आलेले. या योजनेचा लाभ 6,56,000 शेतकऱ्यांना होणार. तर कोर्टाने तर निर्णय दिलेला आहे आणि उर्वरित हा शब्द तुम्ही वापरला म्हणजे काही उरलेले आहेत त्याच्यातले
असं नाही का दिलं नाही, त्यांनी दिलं, पण काही उरलेले असतील त्यांना ते तिथं देण्यात येईल. साहेब, हैदराबाद रॅलीत आल्यानंतर काही ओबीसी अस्वस्थ झाले का म्हणजे लोक आणि आत्महत्या देखील करायला 15 आत्महत्या आतापर्यंत झाल्या. काय आव्हान काय करायचं, कारण लोकांना असं वाटतं की आमच्या मुलाबाळांचं भविष्य अंधारमय झालं, त्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार, त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार. लहान लहान जे आहेत, आज पंच सरपंच होत होते गावातून, लहान लहान एखाद्या पदावर, ती सुद्धा सगळं संपले. हे असं वाटणं स्वाभाविक आहे, आणि त्या पोटी या आत्महत्या होत आहे. तर आम्ही त्यांना सांगतो की बिचारा, आणि आजही मी तुमच्या द्वारे सगळ्यांना सांगतो हात जोडून, कोणी आत्महत्या करू नका. अरे लढूया ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वातंत्र्याच्या जे स्वराज्य त्यांनी मिळवलं, त्या लढाईमध्ये तुम्ही मावळे म्हणून लढलात ना, आता पण लढूया ना. आपण आत्महत्या करून कसं काय चालेल? पण ते दुःख जे आहे त्यांना सहन होत नाही. साहेब, ओबीसीच्या वाट्यातून काही देऊ नका ही माझी भूमिका आहे असं वडेट्टीवार म्हणताय. मात्र कालच्या सभेवरून त्यांनी असं एक विधान केलंय की भुजबळ मला टार्गेट करताय सरकारचं संरक्षण करण्यासाठी. अजिबात नाही. असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलं ह्या दलिंदीच्या लोकांनी, त्यावेळी मी सांगितलं की मी आता आवाज उठवणार. त्या मिटिंगला हे आले वडेट्टीवार, आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं भाषण केलं की भुजबळ साहेब, पक्ष वगैरे बाजूला, समोर दिसतात ना हा झेंडा, पिवळा झेंडा, हा झेंडा आपण हातात घेऊया काय, आणि ओबीसीचं रक्षण करूया. आपण सगळे एक आहोत दाखवून देऊ. हा आनंद म्हणजे साहेब चक्र फिरली. त्याच्यानंतर हिंगोलीला आम्ही सांगितलं येतो म्हणाले, गेले केलं म्हणाले, परत सांगितलं पंढरपूरला आलेच नाही, इंदापूरला आणि या रे नाही काय, नगरला नाही काय. का कुणाचा दबाव होता तुमच्यावर? एखाद्या मिटिंगला तुम्ही नसता आला, पण बाकीच्या मिटिंगला आणखी कुठेतरी आला का? नाही आला. तुमच्यावर दबाव होता, दबाव होता. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की कालचा जो काही तो आपण व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट होत आहे, त्याच्यामध्ये त्या जरांगीच्या शेजारी बसून तुम्ही सांगता मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. तिकडे ते नाही. परत अंबडच्या ओबीसी समाजा मिटिंग मध्ये म्हणाला की नाही, ओबीसीचं संरक्षण करायचं. परत तुम्ही त्या फुटवर गेला, परत आता मोर्चा काढला. अरे म्हणजे राजकीय दबापोटी सगळं चाललंय का तुमचं? इथे हे बोला, तिथे ते बोला, आता तिथे मोर्चा काढा. मग मी म्हणालो की आम्ही राजकारण करत नाही, आम्हाला सुद्धा राजकीय कधीतरी त्रास भोगावा लागतच असेल 35 वर्षामध्ये कुठे ना कुठे. पण आम्ही ओबीसी मध्ये ओबीसीसाठी लढण्याचे सातत्य आम्ही ठेवतो. तुम्ही सातत्य ठेवा ना, तुम्ही का धरसोडपणा करता? हा माझा मुद्दा आहे. आणि मग त्याच्या पाठीमागे आम्हाला राजकारण दिसत आहे. त्या राजकारणाला तुम्हीच म्हणाला राजकारण बाजूला ठेवलं चालेल, मग का तुम्ही प्रेशर खाली होता? हा आमचा. त्याचसोबत त्यांनी अशी भाषा केली की आपण कोयत्याची भाषा केली काल आंबेडकर. मग काय हे बघा, एक तर आहे जी परिस्थिती दलिंदीच्या तिथे बसल्यामुळे झाली होती. 4 दिवस सगळं तिकडचं दक्षिण मुंबई बंद केलं होती. खरं म्हणजे कोर्टाने सांगितल्यानंतर 2 तासात पोलिसांनी साफ केली गोष्ट बोलली, एक गरमपणा दाखवला. आणि परत त्यांना आता कोर्टाने सांगितलं की काढा ताबडतोब हे मराठा कमिटी. खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही. ज्यावेळेला राज्याच्या दृष्टीने एवढे महत्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे, लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे. अरे तुम्ही ताबडतोब आणून ते जी आर देता, हा त्याच्या पायाशी तुम्ही थोडं आणि मग तो सांगतो
हा पात्र शब्द सुद्धा काढून टाका आणि मग ठीक आहे, नाही तुम्ही इथेच बसा, हा तुमच्या लोकांना पाठवा आणि ज्यावर बदलून एक तासामध्ये बदलून लागतात. मुख्यमंत्री त्यावेळेला नागपूरला काय विचारलं त्यांनी, काय तुम्ही अभ्यास केला त्याचा, काय विधी न्याय खात्याचे तुम्ही मंत्री होता ते विखे पाटील साहेब, त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा. तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी, पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचंय पात्र आहे तर त्यांना परमिशन, पात्र हा शब्द काढून टाकला एक तासात. तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या, ते कदाचित आम्ही त्याला बाहेर काढण्यासाठी दबाव झाला, ते फार चुकीचं झालं, आम्ही तेही सांगतो आणि मग कोर्टात गेलो. ठीक आहे, आम्हाला खात्री आहे, कारण तुम्ही 2 हायकोर्टाचे निर्णय डावलले, 4 आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले आणि सुप्रीम कोर्टाचा ज्या निकाल येतो लॉ ऑफ द लँड म्हणतो तो सुद्धा तुम्ही डावलले. आमची खात्री आहे आम्ही कोर्टात घेऊन. पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा हा विषय आहे तिकडे गेले त्या ओबीसीच्या जखमीवर मीठ चोळायला. अरे गेला ना तो, दिलं ना तुम्ही त्याला द्या, ठीक आहे ना, मग आता आम्ही तुमच्याशी नाही लढत, आम्ही कोर्टात मागतो नाही शो, काय कारण होतं. आणि मग इतर अनेक मोठे नेते विरोधी पक्षातले असले कदाचित त्यांच्या मनात येतं की आम्ही गेलो तर तुम्ही ताबडतोब आमच्यावर बोट लागतं. आणि मग तुमचे जे मराठा कमिटीचे जे कोण असतील ते का वारंवार तिथे जातात, काय उत्तर करत येणार, यांना जायचं कारणच नाही ना. आणि हे झाल्यामुळं अख्ख्या ओबीसी जो भाजपचा डीएनए त्याच्यावर परिणाम नाही होत. एकदा झालं, दोनदा झालं, सातत्यानं काय समजायचं ओबीसी घटकांनी. आणि मग तुम्ही भाजपमध्ये आहात तर भाजपची शक्ती वाढवणार, सगळ्यांना बरोबर घेऊन की ओबीसीना दूर करून तुमची शक्ती वाढेल. मला बोलावं लागलं म्हणून सगळं. सर, तुम्ही सत्तेत आहात, काल मंचावर पडळकर होते, मुंडे होते, तरी सत्तेत असताना तुम्हाला संघर्ष करावा लागतो, इतके मोठे आंदोलन उभारावे लागतात, सरकार तुमचं ऐकत का? तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागतो तुमच्या धंद्यामध्ये, काही ना काहीतरी निर्माण होतं. तसं इथे सुद्धा काही निर्माण झालं असेल तर हा संघर्ष माझ्या पाठीला आयुष्यभर तुटलेला आहे. 57-58 वर्ष झाली राजकारणामध्ये. 70 सालात कधी मी नगरसेवक झालो, पंचायत आमदार, महापौर झालो, तेव्हापासून लढतोच आहे ना. तर हा संघर्ष सगळीकडे असतो. कारण हे सामाजिक राजकारण हे वेगळं आहे, पण समाजाचे जेव्हा प्रश्न असतात आणि लहान समाजाची माणसं जेव्हा लढत असतात त्यावेळेला त्यांच्या वाट्याला संघर्ष येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला तुम्ही लहान समाजाचे आहात म्हणून तुमचा राज्याभिषेक करता येणार नाही करण्यात आलं, त्यावेळेला राजपटाला यावं लागलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांना ह्या संघर्षाला तोंड द्यावंच लागलं. छत्रपती शाहू महाराजांना तो पण किस्सा तुम्हाला माहिती आहे, वेदोक्त आणि पुराणोक्त, त्यांना सुद्धा संघर्ष करावा. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना तर वर्गाच्या बाहेर बसतो आणि एवढं करून सयाजीराव गायकवाडांनी त्यांना पाठवलं फॉरेनला, तिथून ते आले बॅरिस्टर होऊन, तरी सुद्धा त्यांच्या कचेरीत कामाला लागल्यानंतर तो तिथला एखादा जो शिपाई असायचा तो ती फाईल अशी फेकायचा त्यांच्या अंगावर. शेवटी बाबासाहेबांनी सोडलं, ती नोकरी सोडली आणि जेव्हा संधी मिळाली त्यावेळेला त्या संविधानामध्ये या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी. सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, म्हणजे काय सरकारकडून आम्हाला ही अपेक्षा आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून आयोग नेमण्यात आलेले आहे, त्या आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला जायला पाहिजे. आयोगाचं काही चुकलं तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये केस जाते, त्या कोर्टाच्या न्यायाच्या त्याच्या जजमेंटच्या अधीन राहून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही हे सगळे निर्णय पायदळीत सोडवण्यात आले आणि हे जे काही 2-4 मंडळीच्या होती तिथे त्यांनी हे चुकीचे जी.आर. जे आहे हे दिले. जी.आर. मुळे जात बदलत नाही,
ज्यामुळे हे महत्वाचे जे आहेत हायकोर्टाचे डिसिजन, सुप्रीम कोर्टाचे डिसिजन धावले जात नाही. साहेब संजय राऊत सांगतायत की तुम्हाला जे मंत्रिपद मिळालेलं आहे तर ते अजित पवार मिळाल्यानंतर ते कोणाचा निवडणूक मिळतील एकदा मला उद्धव ठाकरे म्हणून बस. तुमच्यामुळे काय मिळालं एवढं मात्र नाही. साहेब अनिल कुमार पवार जे वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त होते त्यांना ईडीला मोठा दणका मिळाला कारण की सुप्रीम कोर्टाने तपास यंत्रणेला त्याबाबत फटकारलंय. आता ठीक आहे ना, म्हणून तुम्ही सांगतो त्यावेळेला एखादी यंत्रणा थोडस चुकीचं काम करते त्यावेळेला एकच हे असतं आपल्याला कोर्टाने त्याचे काढते प्रॉब्लेम खालीच असतो. म्हणून आम्ही सुद्धा कोर्टात जातो ना. आपण कोर्टात का जातो? हे संविधानामध्ये निर्माण झालं, कायदा बनवून आले जे आहे पार्लमेंट, त्याच्यावर निर्णय जे कारवाई करणार प्रशासन, दुसरा काम, आणि तिकडे काही चुकीचं काही झालं तर न्यायालय. धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, मी पुरावे घेऊन जरांगे पाटलांकडे गेले असं करुणा मुंडेंनी खळबळ व्यक्त केली. मला सगळं ओबीसी मध्ये लढणाऱ्या लोकांना छगन भुजबळ काय झालं त्यांना काही करतो हलके काय बाकी काय करतो. धनंजय मुंडेचं काय झालं काही आम्हाला करतोय ना. कोणाचं काही काय आम्हाला फक्त ओबीसी साठी लढणारा जो आहे तेवढ्याच पुरता आमचा विषय आहे आणि तिथं आम्ही एक होऊन ताकदीनं लढणार. जर बाकीचं प्रत्येकाचं आपापल्या वैयक्तिक जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवतात. तर माझ्या पण जीवनात अनेक प्रॉब्लेम असतात. या वेळेला आनंदाचा शिरा नाही आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. काय दिलासा आहे म्हणजे दिवाळी खाली आता 32,000 कोटी रुपये दिवाळी पूर्वी वाटण्यात येणार आहे. त्याच शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत. तरी त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतून 45,000 कोटी आता तो सुद्धा हप्ता प्रत्येक गरीब त्या गरीब भगिनीच्या घरात 3-3 हजार रुपये कमीत कमी गेलेले आहेत. आता आनंदाचा शिरा सुद्धा हीच मंडळी देतात बरोबर ना. पण त्यांना 3-3 हजार रुपये आता दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा दिले. आता थोडीशी परिस्थिती सुधारली की पुढच्या वर्षी बघू ना पुढच्या वर्षी. साहेब कालच्या मेळाव्यात आपण असं विधान केलं की आपण त्यांचं टार्गेट ओबीसी नाही देवेंद्र फडणवीस साहेब हे लक्षात ठेवा. आपण निदर्शनास आणून दिलं आणि भाजप नेत्यांना देखील आपण सतर्क केलं. देवेंद्र फडणवीस नागपूरला असताना जी आर काढला गेला तो दावा आपण तर खरंच आहे ना. तुम्ही नाही खरं आहे ओबीसीने फार मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळं महायुती अतिशय जोरान पुढे आहे. त्याच्यात बीजेपीचं तर त्याने सांगितलं की आमचा डीएनए ओबीसी आहे. तर आता मला तुम्ही सांगा तुम्ही अशा रीतीनं ज्या पद्धतीनं हे जी आर काढले गेले आणि आम्ही शांतपणे कोर्टात लढतो आहोत अशा परत विखे पाटलांना तिथे जाऊन ओबीसीना नाराज करणं म्हणजे ओबीसी काय मनात म्हणते आणि उद्या त्याचा परिणाम या येणाऱ्या निवडणुकांवर झाला तर काय होईल? देवेंद्रजी तुम्ही आपलं मताधिक्य राखण्यामध्ये कमी पडला. त्यांच्या गोष्टीला लोक काय चुकलं नाही. कारण ते जर पूर्वीची ताकद जर कायम ठेवायची असेल बीजेपीला काम महायुतीला तर पुन्हा सगळ्यांनाच बरोबर घेऊन वाट काढावी लागेल ना. अशी जखमेवर मीठ चोळण्याचं काम तुम्ही करता का म्हणे हे मला म्हणायचं. तर शेवटचा प्रश्न आईवडील सांगतायत की दिवाळी दाखवायला पाहिजे होता. तर आईवडील आज सांगतायत की दिवाळी व्हिडिओ तो दाखवायला पाहिजे होता तर कोणता आईवडील पण म्हणायचं. तर शेवटचा प्रश्न हा जो संघर्ष सुरू आहे मराठा वर्सेस ओबीसी याचा फटका आगामी निवडणुकीमध्ये महापालिका झेडपी किंवा इतर बसल नाराज झालेला वर्ग सरकारच्या विरोधात जाईल असं वाटतंय. आतापर्यंत ज्या घडामोडी होत आहेत त्यावरून काय होईल याचा अभ्यास तुम्ही करा. पण अजूनही सुधारणेला वाव. एखादी माणसं जखमी झालेली आहे त्यांच्या जखमीवर फुंकर झालेलं पाहिजे. थोडंच म्हणा. सर हिंदी में 2 सवाल है. गुजरात में 12 मंत्रियों ने इस्तीफे दिए, क्या कहते हैं?
अभी ठीक है ना, वहाँ का जो है राजकारण, हम यहाँ जो है महाराष्ट्र के राजकारण में हम इतने बिजी हो गए, अब हम क्या जाने हम क्या बने। सर अपना बारिश का सवाल है। रोहित पवार ने वोट चोरी के आरोप पर कहा है कि ये चिंताजनक है और इसे लगातार चर्चा हो रही है। राहुल गांधी रोहित पवार ने वोट चोरी के ऊपर आरोप किया। अरे पता नहीं भाई कौन चोरी कर रहा है, कौन चोर है, कौन सिपाही है, अगर कुछ है तो कोर्ट है ना देखने। और किसानों की दिवाली इस साल काली होने वाली थी कि फसल हाँ वो जो है काली दिवाली जो है वो कुछ थोड़े मायने में क्यों ना हो, आनंद हो, इसमें तो 32,000 करोड़ के ऊपर दिवाली के पहले इन लोगों को किया जा रहा है। थैंक यू सर। बहुत बहुत शुक्रिया।